नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता लावण्य घरी आलेली असते आणि तेथे इशूला पाहून तिला तर खूप राग येतो आणि ती आता अर्णवला म्हणते की चक्क आज तू पोहे खातो। तेव्हा आता अर्णव म्हणतो की घरच्यांनी आग्रह केला म्हणून खातो आणि चल आता मी लगेच इन्शुरन्सची फाईल घेऊन येतो, तोपर्यंत आपण लगेच एकत्र ऑफिसला जाऊयात। तेव्हा लावण्य म्हणते की बरं बरं आणि तो आता अर्णव लावण्याला बसायला सांगतो। लावण्य ही रागाने आता इशूकडे पाहत असते आणि इशू सुद्धा रागाने लावण्याकडे पाहते। लावण्य थोडीशी पुढे होते तर अर्णव फाईल घेऊन येतो। तर लगेच आता अर्णव हा इशूला विचारतो की तुला ऑफिस नाही का आणि तुझा ऑफिसचा टायमिंग 11चा आहे हे तर लक्षात आहे ना। तेव्हा आता इशू म्हणते की हो सर। तेव्हा मात्र आता इशू ही आजीला म्हणते की आजी चला आता मी निघते, कारण घरी जायचे आणि नंतर मला ऑफिसला सुद्धा जायचं आहे, त्यामुळे खूप असा उशीर होईल, आता मी लगेच निघते। मला सर ऑफिसला पोहोचवण्याच्या अगोदर जावंच लागेल। तेव्हा आजी हसते, परंतु लावण्याला मात्र आता तेथे ती थोडीशी बाजूला बसलेली असते। तिला आता हे ऐकल्यानंतर खूपच इशूचा राग येतो। तेव्हा आजी म्हणते की बरं आणि पुन्हा निवांत ये। तेव्हा इशू म्हणते की हो हो आजी मी पुन्हा येईल आणि अंजलीला म्हणते की ताई अहो येते मी आणि अविनाश मामांना सुद्धा म्हणते की मामा येते भर का मी। तेव्हा मात्र आता मामीचा तर इतका जळफळाट होतो। मामी मनात म्हणते जोपर्यंत मी या घरामध्ये आहे तोपर्यंत मी तुला कधीही आता येथे नाही येऊन देणार, अशी तू खात्री बाळग आणि ईश्वरी आज तू कुणाच्या वाकड्यात गेली अजून तुला माहिती नाही। तेव्हा मामी मात्र या विचारात असताना इशू लगेच म्हणते की मामी, तर अविनाश मामा म्हणतात की अगं वल्लभरी निघाली ती। वल्लभरी लगेच म्हणते की हो ना निघून द्या ना, मी काय तिला घरापर्यंत सोडवायला जाऊ का? आणि लगेच म्हणते की निघ निघ बाय बाय असं करते। तर इशू म्हणते की हो बाय आणि आजी चला बरं का येते मी, म्हणून आता अगदी हसतच तेथून निघून जाते। तर आजीला मात्र आता इशूचं खूप असं कौतुक वाटतं। आजी खुश होऊन म्हणते की खरंच ही इशू किती गोड आहे ग। तेव्हा वल्लभरी आता विचार करते की ह्या ओल्ड लेडीच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू असेल। तिला मात्र आता ही ईश्वरी आवडलेली दिसते। तेव्हा आता लावण्याचा तर खूप असा जळफळाट होत असतो, कारण इशूचं आता या घरामध्ये इतकं कौतुक होतंय ते पाहून। आणि तेव्हा आता वल्लभरी विचार करते की हिला मात्र शिक्षा देण्यासाठी मी जे काही करते, परंतु यातून मात्र हिचा फायदाच होतो आणि लावण्य आज मात्र ही या घरात आली आणि उद्या जर ही घरात पुन्हा आली तर मात्र या घरात येण्याचं तुझं जे काही स्वप्न आहे तर ते स्वप्न हे स्वप्नच राहील कायम। त्यामुळे नाही नाही आता मला शांत बसावू नाही चालणार, ईश्वरीचा कायमचा मला बंदोबस्त करावाच लागेल आता असं लावण्य ठरवते। त्यानंतर मात्र आता इकडे राकेश हा टेन्शन मध्येच असतो, कारण इशूने काल तर अर्धवट डोळे उघडे ठेवले होते, म्हणजे तिचे उघडे झाले होते आणि तेव्हा मात्र तिने मला ओळखलं तर नसेल ना, आणि जर मग ओळखलं असेल तर मात्र माझं काही खरं नाही। आणि तेवढ्यात मात्र आता इशू तेथे जवळच येते आणि राकेशला पाहून राकेशला म्हणते की राकेशजी तुम्ही माझ्या जवळ। तेव्हा मात्र आता इशूला ते जे काही ती शुद्धीत आलेली असते तर ते क्षण आठवायला सुरुवात होते आणि इशू तेच विचारायला जाते की काल, परंतु आता राकेश लगेच पुढचं बोलतो आणि काल मात्र तुम्ही ईश्वरी कालपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत कुठे होतात? अहो माझा जीव इतका वरखाली होत होता आणि कुठे कुठे नाही शोधलं मी, किती ठिकाणी मी तुम्हाला शोधलं नाही। अहो रेल्वे स्टेशनवर, बस स्टॉपवर तुम्हाला सगळीकडे शोधलं, परंतु तुम्ही तर कुठेही सापडायला तयार नव्हतात। परंतु आज मात्र तुमच्या गणूबाप्पांनी माझी हाक ऐकली आणि तुम्हाला सुखरूप घरी पाठवलं। अहो पण ईश्वरीजी आत्या खूप चिडलेल्या आहेत आणि खूप टेन्शन मध्ये सुद्धा आहेत। तेव्हा आता इशू म्हणते की काय अहो पण त्या आजी बरोबर सकाळीच बोलल्या ना। तेव्हा लगेच आता हे राकेश म्हणतात की अहो ते सकाळी बोलल्या, परंतु तुमचा रात्रभर पत्ता घरी नव्हता, आम्ही सगळेजण खूप टेन्शन मध्ये होतो, रात्रभर आम्ही कोणीही झोपलेलो नाही आणि नम्रता आणि आत्या यांची अवस्था सुद्धा मला बघवतच नव्हती। तेव्हा आता इशूला तर खूप असे टेन्शन येते। इशू म्हणते की अरे देवा 12 की ढेर, अहो पण त्या अंजली ताई म्हणाल्या की त्यांनी रात्री घरी फोन करून कळवलं म्हणून। तेव्हा राकेश तर आता इतका म्हणजे चलाक असतो, तो मुद्दाम इशूला म्हणतो की कोण अंजली ताई आणि कोणीही परकी बाई आपल्या घरी फोन करून सांगते, मग आता आम्हाला त्यांनी फोन करून जर सांगितले असते मग आम्ही निवांत झोपलो नसतो का आणि आम्ही विचार तरी तसा काही केला असतात का? सांगा ना तुम्हीच मला, आणि बरं ते सर्व जाऊन द्या,
घरी चला, आत्या आणि नमू या खरंच खूप टेन्शनमध्ये आहे, चला बरं अगोदर घरी. तेव्हा मात्र आता इशू म्हणते की हो हो. तर लगेच इशू पुढे होते, परंतु राकेशच्या मनामध्ये आता वेगळाच काहीतरी असा प्लॅन असतो आणि मुद्दाम त्याने आता इशू विरुद्ध इशूला ही नोकरी सोडण्यासाठी आता आत्याला भडकून दिलेलं असतं. त्यानंतर मात्र आता अर्णव आणि लावण्य हे सोबतच ऑफिसला जायला निघतात आणि समोर आकाश येतो. आकाश आता जे काही काल त्या गोडाऊनमध्ये आग लागलेली आहे त्याबद्दल पोलिसांनी काही त्या मॅटरमध्ये काही संशयित लोकांना अटक केलेली आहे आणि ते लवकरच आपल्याला अपडेट सुद्धा देतील. तेव्हा लावण्य सुद्धा म्हणते की हो ना, हे ज्याने कोणी केलेलं आहे ना त्याला मात्र शिक्षा व्हायलाच हवी. तेव्हा आता अर्णव म्हणतो की आय थिंक मला माहिती आहे की ते काम कुणाचं आहे. तेव्हा लावण्य विचारते की कुणाचं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मला माहिती आहे, नंतर सांगेन. पण आकाशला म्हणतो की त्यासाठी आपल्याला आणखीन काहीतरी माहिती काढावी लागेल. तर आकाश म्हणतो की हो दॅट्स गुड. या बाबतीत आपण खूप असं लकी ठरलेलं आहोत, कारण एवढी मोठी आग लागली तरी सुद्धा फार आपलं इतकं मोठं नुकसान नाही झालं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो, पण आज आपला खूप काही माल हा इकडे एअरपोर्टवर निघणार होता, म्हणजे बाहेर पाठवायचा होता आपल्याला, आणि आपला माल बाहेर जाणार हे ज्या लोकांना माहिती होतं त्याच लोकांनी हे काम केलेलं आहे. त्यावर आता अर्णव आकाशला म्हणतो की इतकी मोठी जी काही न्यूज आहे आणि माहिती आहे ती बाहेर लीक कशी झाली हे आता आपण शोधून काढायला हवं, आणि हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे. तेव्हा मात्र आता लावण्य विचारते की कुठला. तर आता अर्णव म्हणतो की तीच ती मिस इंदोर. तेव्हा आता लावण्य विचारते की तिचे काय. तर अर्णव म्हणतो की ती इतक्या रात्रीपर्यंत तेथे काय करत होती. तेव्हा लावण्याला आता टेन्शन येते, कारण तिनेच तिची ड्युटी वाढवली होती, हे तिनेच केलेली आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी फक्त तिला 6 वाजेपर्यंत ड्युटी करायला सांगितली होती, मग तिची नंतर ड्युटी वाढवली कोणी. तेव्हा आता लावण्य घाबरतच म्हणते की मी बघते की तिने काही केले की काय. तर आकाश म्हणतो की हे बघ दादा, मला नाही असं वाटत की तिने यात काही केलेले असेल म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही आकाश, ती सुद्धा त्यावेळेस जेव्हा हे झाले तेव्हा तेथेच होती. तेव्हा आता लावण्य म्हणते की बरं मी तिला विचारते आणि बोलते डोंट वरी, तू आता काही काळजी करू नकोस. तेव्हा आकाश सांगतो की हो, इन्स्पेक्टर सुद्धा अर्णव तुला ऑफिसमध्ये भेटायला येणारच आहे. तेव्हा आता लावण्याला टेन्शन येते. लावण्य विचार करते की आत्ताच मात्र मला हे ईश्वरीचं काहीतरी करावं लागेल. त्यानंतर आता इकडे इशू धावतच घरी येते आणि आत्या तर खूप अशी टेन्शनमध्येच असते. तर इशू दारात येते आणि आत्याला बाहेरूनच आवाज देते की आत्या. आत्या म्हटल्यानंतर आता आत्या तर अगदी डोळे वाचूनच पाहते. आत्याचा पारा खूप असा चढलेला असतो. तेव्हा आत्या तिच्याकडे पाहत असते, कारण इशूने तर नवीनच काहीतरी ड्रेस घातलेला आहे म्हणून. तेव्हा नमू सुद्धा बाहेर येते, परंतु आत्या लगेच ताटकन उठते आणि ईश्वरीला अगदी जोरात विचारते आलीस का तू. राकेश सुद्धा आता तेथेच असतो. तर आत्या रागाने म्हणते की काय ग, आता आरती ओवाळूस का मी तुझी. ईश्वरी मात्र खूप घाबरते की गल्लीमध्ये मांडव घालून सत्कार करू का तुझा. तेव्हा आता इशू म्हणते की आत्या प्लीज. तेव्हा मात्र आत्या म्हणते की गप्प बस, एकही शब्द बोलू नकोस. तेव्हा आता राकेश म्हणतो की आत्याजी, परंतु आत्या म्हणते की राकेशजी तुम्ही या बाबतीत या अगोदरच आमची खूप मदत केली त्याबद्दल थँक्स. पण तेव्हा राकेश तरी सुद्धा आत्याला म्हणतो की हे बघा आत्या, मला पूर्ण कल्पना आहे, हा तुमचा घरगुती प्रश्न आहे, मी जातो. पण आत्या ईश्वरीजींना प्लीज तुम्ही इतकं ओरडू नका. परंतु आत्याला आता खूप असं राग आलेलाच असतो. तेव्हा आत्या आता असं डोळे वाचूनच पाहते. तर राकेश म्हणतो की बरं मी जातो, म्हणून तो दरवाजात जातो आणि परत मागे वळून पाहतो. तर आत्या नमूला दार बंद करायला सांगते. तेव्हा आता राकेश शेवटी तेथून जायला निघतो. नमू दरवाजा बंद करते. इशू मात्र आता खूप घाबरते. तेव्हा मात्र आता आत्या ही रागानेच इशूला विचारते की काय ग, रात्रभर तू बॉसच्या घरी होती, म्हणजे अशी कोणती कामं आहे की ती रात्री सुद्धा बॉसच्या घरी जाऊन करावी लागतात. तेव्हा आता इशू म्हणते की नाही आत्या, अगं मला एका कामासाठी गोडाऊन मध्येच थांबावं लागलं. तेव्हा आत्या खूप अशी चौताळते. आत्या म्हणते की काय ग, काय काम होतं. तर इशू म्हणते की नाही अगं आत्या, मला रात्रभर गोडाऊन मध्ये काम करावं लागलं. तर आत्या लगेच म्हणते की काय ग, गोडाऊन मध्ये असं काय काम होतं की तुझा बॉस रात्री मुलींना गोडाऊन मध्ये सुद्धा घेऊन जातो का. तेव्हा आता इशू म्हणते की आत्या तसं नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज होतो. परंतु आत्या म्हणते की काय ग, अगं गोडाऊन कमी पडलं म्हणून तू त्याच्या घरी सुद्धा रात्री तोंड काळं करायला गेली होतीस का. आत्याचा आता आणखीनच गैरसमज होतो. तर आता राकेश बाहेर हे सर्व ऐकतो आणि हे ऐकल्यानंतर त्याला आता खूप असा आनंद होत असतो. तेव्हा इशू म्हणते की आत्या अगं तू हे काय बोलतेस. तर नमू सुद्धा
म्हणते की आत्या अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, परंतु आत्या आता नमूवरच ओरडते. नमूला म्हणते की नमू तू मध्ये बोलू नकोस, मी तुला सांगून ठेवते. तेव्हा आत्या पुढे म्हणते की अगं एका इंदोरमध्ये व्हायरल व्हिडिओमुळे तुला इंदोर सोडावं लागलं, मग आणखीन कोणता असा व्हिडिओ आता इकडे व्हायरल होणार आहे सांग ना तू आम्हाला. म्हणून आत्या आता भयंकर ओरडते. तर इशूच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि इशूला आता धक्का बसतो की आत्या नक्की हे काय बोलतेस. परंतु राकेशला बाहेर हे सर्व ऐकल्यानंतर खूप असा आनंद होत असतो. तो मनात म्हणतो की चला आता हे नक्की वाटते की ही बाई तर हिला नोकरी नाही करून देणार. तर आत्या आता आतमध्ये इशूला म्हणत असते की हे बघ, रोज काही ना काही नवीन नवीन तुझं नाटकंही सुरूच असतात आणि ते पण त्या नोकरीच्या नावाखाली. रोज नोकरीच्या नावाखाली नवीन नाटक सुरू असतात. आणि आज तर काय म्हणे बॉसने कोट घालायला दिला आणि आज तर काय म्हणे बॉसने नवीन ड्रेस घालायला दिला. मग असं नवीन नवीन रोज मिरवायला काय असेल किंमत तुला चुकवावी लागतेस ग. तेव्हा आता आत्या म्हणते की बोल ना अगं काय ते. तर इशू म्हणते की आत्या अगं असं काही नाही, परंतु आता आत्या सनकनी एक अशी इशूच्या कानामागे देते. नमो ही जोरात ओरडते की आत्या, परंतु आता आत्या काही ऐकायला तयार नसते आणि इशूला इतकं असं लागलेलं असतं. तेव्हा ती आपल्या गालालाच हात लावून असते आणि खूप अशी रडत असते. तेव्हा आत्याचा काही पारा असा कमी झालेला नसतो. ती इशूला परत म्हणते की माझे दादा आणि वहिनी तुला मुलगी मानतात म्हणून, पण मला आत्या म्हणण्याचं तुला काही हक्क नाही. मी तुझी आत्या वगैरे कोणी लागत नाही. तू देसाईंचे रक्त नाही, परंतु हे बाकी सर्वजण विसरले असतील, परंतु मी ते विसरलेले नाही. माझ्या काय लक्षात आहे हे मात्र आज तू दाखवून दिले. अगं माझ्या दादाने तर स्वतःच्या मुली इतकं तुला जीव लावलं होतं, परंतु त्याची काळजी तुला काय. तुझी कितीही बदनामी झाली तरी त्याचा फरक तुला काय पडतो. तुला त्याचा काय फरक पडतो. मी माझ्या दादाला किती वेळी समजावलो की ह्या अनाथ मुलींना म्हणजे या मुलीची जबाबदारी तू घेऊ नको, परंतु नाही, त्याने माझं काहीच ऐकलं नाही आणि शेवटी तू आमच्या घरात आली. तेव्हा आता इशू खूप रडत असते आणि आत्या वाटेल तसे आता इशूला बोलत असते आणि तेव्हापासून तू आमच्या सगळ्यांची डोकेदुखी होऊन बसली. शेवटी परक ते परकच रक्त असतं. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर इशूला खूप मोठा धक्का बसतो आणि वाईट सुद्धा खूप वाटते. नमूला सुद्धा आता वाईट वाटत असतं, परंतु बाहेर राकेशला मात्र आता खूप हे ऐकून आनंद होतो. तेव्हा ईश्वरी खूप रडत असते तर नमो ही रडतच इशूला म्हणते की इशू अगं रडू नकोस. तेव्हा मात्र आत्या नमोवर सुद्धा ओरडते, हिला रडून दे आणि एखाद्या अनाथ आश्रमात जर ही राहिली असती तर याच्यापेक्षा सुद्धा हिला जास्त रडावं लागलं असतं. जे काही हिला सर्व काही फुकटात मिळते ना त्यामुळे ही जास्त डोक्यावर बसली, त्यामुळे रडून दे हिला. तर इशू ही आत्याकडे पाहत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते, परंतु तरी सुद्धा डोळ्यातील पाणी काही थांबत नाही आणि इशू धावतच रूम मध्ये निघून जाते. तेव्हा नमो ही इशू असं म्हणून तिला समजायला जाणार तोच लगेच आत्या नमोवर ओरडते की नमो तुला जाऊन तिला समजायची काही गरज नाही, तू स्वतः तुझं आवरून घे. तोपर्यंत मार्केटला जाऊन येते, पण तरी सुद्धा आता नमो ऐकत नाही आणि नमो ही ईश्वरीला समजायला आतमध्ये जाते. राकेश मात्र आता हे सर्व ऐकतो आणि बघतो तर त्याला खूप असा आनंद होत असतो. तेव्हा मात्र राकेश आता मनामध्ये इतका आनंदित होत असतो आणि म्हणतो की राकेशजी अहो एकतर काम तुमचं झालं, कारण आत्या आता हिला काही नोकरी नाही करून देणार. त्यानंतर आता इकडे अंजली ही आजीला चहा आणून देते. तेव्हा आजी तर विचारत असते तर अंजली विचारते की काय ग आजी कसला विचार करतेस. तेव्हा आजी म्हणते की अगं आपल्या चिंटूचा बाकी कोणाचा. अगं आपल्यासमोर कितीही पदार्थ आले तरी सुद्धा आपलं डाएट न मोडणारा आपला चिंटू, परंतु आज मात्र त्याने स्वतःहून ईश्वरीच्या हातचे पोहे मागून खाल्लेत आणि खरंच माझा विश्वासच बसत नाही की चिंटूला असे पोहे खाताना बघितल्यानंतर इतकं मला बरं वाटलं आणि आपला जुना चिंटू मला परत मिळाल्यासारखा वाटला ग. परंतु आत्या आणि अंजली जे काही बोलत असतात तर आता वल्लभरी मामी चोरून या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना आजी अगं मला सुद्धा खरंच खूप बरं वाटलं आणि तुला गंमत माहिती आहे का आपला चिंटू रात्रभर इकडे गरके देत होता. आजी आता हे ऐकून आणखीन आनंदी होते आणि म्हणतेस काय अगं अंजली काय सांगतेस. अंजली म्हणते की सारखा तो गेस्ट रूमकडेच पाहत होता. तर आजी म्हणते की खरंच. तर अंजली म्हणते की हो ना आणि मी त्याला विचारलं तर लगेच तो अंगावर आला. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना कबूल करेल तो आपला चिंटू कसला. अंजली म्हणते की हो ना नाहीतर काय. तेव्हा मामीच्या आता हे
ऐकल्यानंतर सर्व लक्षात येते। अंजली म्हणते की त्याने कितीही कबूल नाही केलं तरी सुद्धा मी बरोबर नोटीस केलं। तेव्हा आजी म्हणते की हो ना, आणि जेव्हा मी तिला पहिल्यांदा बघितलं ग तेव्हाच ती अगदी माझ्या मनामध्ये भरली होतीस ग, खरंच किती गुणाची पोर आहे ग ती। अंजली म्हणते की हो ना अगं, न आवडण्यासारखं तिच्यामध्ये काहीच नाही। आजी विचार करून म्हणते की अगं सध्या त्या दोघांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय, परंतु मी तुला पूर्ण खात्री देते की ही ईश्वरीच आपला चिंटू, आपल्याला जुना जो काही चिंटू आहे ना तो परत मिळून देईल म्हणून। तेव्हा आता अंजली म्हणते की हो ना अगं आजी, तुझ्या तोंडामध्ये साखर पडो। तेव्हा आजी म्हणते की नाही अगं, साखर नाही जिलेबी पडो, म्हणून दोघींना खूप असं हसायला येतं, परंतु वल्लभरी मामी हिचा आणखीनच जळफळाट होत असतो। तेव्हा आता आजी म्हणते की चला, सुरुवात तर चांगली झाली, मी देवाचे आभार मानून येते। म्हणून आजी आता देवघरात जाते। अंजलीला खूप असं हसायला येतं, परंतु मामी आता हे सर्व ऐकून मात्र आता प्लॅन कसा करायचा आणि त्या ईश्वरीला या घरामध्ये कसं येऊन द्यायचं नाही याचा प्लॅन आता आखत असते। तेव्हा मामी ठरवते की आता मात्र यांच्या डोक्यातून हे काढायलाच हवं, म्हणून आता मामी अंजली जवळ येते आणि अंजलीला विचारते की अंजली, कसली एवढी चांगली सुरुवात झाली ग? तेव्हा आता अंजली खुशून मामीला विचारते की मामी अगं तुला ईश्वरी कशी वाटली? तेव्हा आता मामी म्हणते की ईश्वरी जेमतेम दोनदा घरी आलेल्या मुलीबद्दल मी काही माझं मत नाही सांगू शकत। तेव्हा आता अंजली विचारते की म्हणजे मामी तुला काय म्हणायचं? आता वल्लभरी मामी म्हणते की म्हणजे काय अगं, ती हे सर्व मुद्दाम करते आणि त्या मुलीच्या वरवरच्या वागण्याला तुम्ही इतकं भुलून जाऊ नका, आणि नाहीतर नंतर तोंडावर पडण्याची वेळ येईल। मोठ्या घरची सून होण्यासाठी या मुली कोणत्याही थराला जाऊ शकतात। त्यावर आता अंजली म्हणते की मामी अगं पण ईश्वरी मला नाही तशी वाटत। तर त्यावर आता वल्लभरी मामी म्हणते की नाही, अर्णवच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्या बाबतीत तुम्हाला विषयाची परीक्षा का घ्यायची आहे, आणि परत असं काहीतरी होईल आणि अर्णवचं पूर्ण आयुष्य हे बरबाद उद्ध्वस्त होऊन बसेल। त्यामुळे जरा नीट विचार करा, जो काही विचार तुम्हाला करायचा असेल तर तो अगदी व्यवस्थित करा, नाहीतर पुन्हा असं काहीतरी होऊन बसेल। तुम्हाला माझं बिचारीचं तोंड दिसतं, परंतु मी काय बोलते जरा याचा विचार करा। तेव्हा आता अंजली विचारत पडते। त्यानंतर आता इकडे येशू ही रूम मध्ये आत्याच्या या वागण्यामुळे खूप अशी रडत असते। आत्या जे काही बोललेले आहे तर येशूला ते प्रत्येक शब्दाना शब्द आठवतो, आणि परिक म्हणून आत्याने तिची परक्याची आता म्हणजे सुनावून सांगितलेलं असतं। तेव्हा आता येशूला हे सर्व काही आठवून खूप असं वाईट वाटतं आणि ती खूप रडत असते। तेव्हा ह्या सर्वांचं वाईट वाटून येशूला आता तिच्या आईवडिलांची खूप अशी आठवण येते। ती म्हणते की खरंच आई बाबा तुमची आज मला खूप अशी आठवण येते। तेव्हा येशूला आता तिच्या आई बाबांची आठवण होते, कारण तिचे आई बाबा जेव्हा प्रवासाला निघलेले असतात आणि येशू काही घरी राहायला तयार नसते, तिने हट्ट धरलेला असतं की आई आणि बाबा मला तुमच्यासोबत यायचं म्हणून, परंतु आता आई म्हटलेले असते की बाळा अगं तुझी परीक्षा आहे आणि ह्या मावशी आहेत ना तुझ्या सोबतीला, मग तू कशाला येतेस बाळा? अगं तुझी जर परीक्षा नसती तर आम्ही तुला सोबत नेलं असतं, परंतु आता आम्ही नाही नेऊ शकत आणि आम्ही लवकरच परत येणार आहोत। आणि हे बघ बाळा, तू एकटी नाही, मावशी तर आहेच। आणि हे बघ आता आई लगेच तिच्या गळ्यातील लॉकेट काढते आणि येशूच्या गळ्यामध्ये घालते, आणि त्यात तिच्या आईबाबांचे फोटो असतात। आणि हे बघ हे दोघेही फोटो आहेत ना, तुझे आईबाबा तुझ्या सोबतच आहे, तू काही काळजी करू नको। म्हणून ईश्वरीला आपल्या लॉकेटची सुद्धा आठवण होते आणि आपल्या आई आणि बाबांची सुद्धा। तेव्हा येशू तटकन उठते आणि माझ्या आईबाबांची एकच अशी आठवण होते की ते लॉकेट, आणि ते लॉकेट सुद्धा आता तो भडकूचंद घेऊन बसला। त्यामुळे नाही काही करून मला ते लॉकेट परत मिळवावंच लागेल। त्यासाठी मात्र ही नोकरी तर टिकायला हवी आणि वेळेत मात्र ऑफिसला सुद्धा पोहोचवायला हवं, म्हणजे ऑफिसची वेळ झालेली आहे आता तिला लक्षात येते। म्हणून येशू डोळ्यातील पाणी पुसते आणि घाईने कपाटामधून आपले कपडे घालायला घेते। तेवढ्यात नमू येते। नमू म्हणते की येशू अगं काय चाललं आणि काय हे तू कशाला कपडे घेतेस आणि कुठे निघालीस? तर येशू म्हणते की ऑफिसला। तर हे ऐकून नमू म्हणते की काय? तर येशू म्हणते की हो। तर नमू म्हणते की अगं येशू आत्या किती चिडली हे तर तू बघितलंस ना, ती तुला आता नोकरी नाही करून देणार। तर येशू म्हणते की ताई हे बघ, मी आता ही नोकरी नाही सोडू शकत, कारण आई आणि बाबांचं लॉकेट परत मिळवल्याशिवाय इंदोरला जायचं सवालच नाही। तेव्हा आता नमू म्हणते की अगं आत्या मार्केटमधून आल्यानंतर तू घरात नसेल, मग मी तिला काय उत्तर देणार आहे? तेव्हा आता येशू म्हणते की ताई हे बघ, ते जे काही आहे ते सर्व तू मॅनेज कर, मी आता चालले। म्हणून येशू धावतच कपडे चेंज करायला निघते। नमू म्हणते की येशू
इशू इशू, परंतु इशू ऐकत नाही आणि ती निघून जाते। तेव्हा आता नमूला टेन्शन येते। नमू म्हणते की अरे देवा, आणि तेवढ्यात राकेश बाहेर आल्यानंतर विचार करतो की आता ही ईश्वरी कामावर जाणे शक्यच नाही, कारण आत्या इतकी भयंकर चिडलेली असताना ईश्वरी जाऊच शकत नाही, म्हणजे आता ती नोकरी ती सोडून देईल आणि कायमची घरी बसेल। म्हणून राकेशला खूप आनंद होत असतो आणि मला सेटिंग करणं मात्र खूप असं सोपं जाईल। आणि तेवढ्यात मात्र आता इशू ही तयार होऊन बाहेर येते आणि ताई येते ग असं म्हणते आणि नमू ही बाहेर येते इशू इशू करत। अगं इशू ऐक ना, परंतु ईश्वरी ऐकत नाही आणि तेथून ती निघून जाते। राकेश म्हणतो की काय इशू इशू तर गेली, आणि लगेच नमूला विचारतो की काय हो ईश्वरी इतक्या घाईत कुठे गेल्या? तर आता नमू म्हणते की कुठे जाणार, ती ऑफिसला गेली। राकेश म्हणतो की काय सांगतात, ऑफिसला गेली आणि आत्या नाही म्हटलं तरी त्या निघून गेल्या? नमू म्हणते की हो ना, ती कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि आत्याला मात्र आता मी काय उत्तर देऊ, म्हणून नमूला टेन्शन येते आणि ती आत निघून जाते। तेव्हा आता राकेशला टेन्शन येते। राकेश विचार करतो म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा ही ऑफिसला गेली, आता कसं थांबवायचं इला, म्हणून आता तो स्वतःचा हात जोरात भिंतीवर आदळून घेतो। तेव्हा आता राकेशला खूप असे टेन्शन येते की शेवटी ईश्वरी गेलीच। तेव्हा आता इशू इकडे ऑफिसला येते आणि अजून भडकूचंद आलेला दिसत नाही आणि ऑफिसमध्ये तर वागतो, परंतु त्याच्या घरी सुद्धा तो अगदी कुचकटच वागला। कुचकट कुठला, तो भडकूचंद। पण आता त्याचा मूड कसा असेल हे माहिती नाही, परंतु काल मात्र रात्री गोडाऊन मध्ये जे काही घडलं ते मात्र आता सरांना सांगायला हवं, म्हणून ती जायला निघते आणि परत मागे वळून पाहते। तेव्हा आता अर्णवची गाडी तेथे येते आणि अर्णव गाडीतून खाली उतरतो, तर तो फोनवर बोलत असतो। नुकसान तर खूप झालेलं आहे, इन्शुरन्सची सुद्धा मी व्यवस्था केलेली आहे। तेव्हा इशू त्याच्या मागून येते आणि सर मला ते असं म्हणते, परंतु अर्णव त्या अगोदर तिला म्हणतो की तू इथे काय करतेस? तेव्हा आता इशू म्हणते की मी इथेच काम करते। तेव्हा अर्णवला राग येतो। अर्णव म्हणतो की तू माझी पे आहे म्हणून पार्किंग पर्यंत सुद्धा तू माझ्या मागे मागे येणार का? तेव्हा आता इशू म्हणते की हे बघा सर, मला मागे मागे करायची सवय नाही सर, परंतु काल रात्री मात्र गोडाऊन मध्ये जे काही घडलं ते सर्व तुमच्या कानापर्यंत घालायचं आहे म्हणून मी येथे आले। तेव्हा आता अर्णव ऐकून घ्यायला तयार नसतो। अर्णव म्हणतो की एक मिनिट, काल रात्री तू गोडाऊन मध्ये काय करत होती आणि तुझ्यामुळे माझं पुन्हा नुकसान झालं? तर इशू म्हणते की काय माझ्यामुळे? अर्णव म्हणतो की हो तुझ्यामुळे, जो काही आता तयार केलेला स्टॉक आहे त्याचा जास्त माल हा पहाटे निघणार होता आणि तुझ्यामुळे तो आता पोहोचू शकत नाही, तो आता रद्द झाला। आणि एक मिनिट, काल रात्री मी तुला घरी घेऊन गेलो, तुझ्या हातचे पोहे खाल्ले, याचा अर्थ मी तुझे पैसे माफ केले असा नाही होत, आणि जर तुला काही काल रात्री झाले असते तर लेबर लॉस मध्ये मी अडकलो असतो, म्हणून मी तुला वाचवले, बाकी काही नव्हतं। तेव्हा आता इशू लगेच म्हणते की हे बघा, एखाद्याचा जीव वाचवणं हे बिझनेस साठी स्ट्रॅटेजी कशी काय असू शकते, त्यामध्ये नफा व्यवहार तोटा हे सर्व काही एखादा माणूस कसा बघू शकतो? तेव्हा अर्णव म्हणतो की मी बिझनेसमन आहे आणि बिझनेस मध्ये इमोशन्स आणायचे नसतात, आणि त्याला नाव तू माणुसकी सारखं फालतू नाव देण्याचा प्रयत्न करू नको। आणि काय तुझ्या लक्षात आहे ना तुम्हाला पैसे किती देणार होती? जे 50,000 रुपये आणि चॅलेंजर हारली तर त्याचे 1,00,000 रुपये। तेव्हा आता इशू लगेच जोरात त्याची कास लोटते आणि एखाद्याचा जो काही जीव वाचवणारा माणूस आहे तो इतका हिशोबी असू शकतो हे आज मला कळते। तेव्हा अर्णव वळून तिच्याकडे रागाने पाहतो, परंतु इशू म्हणते की सर हे बघा, तुम्ही जगासाठी असतान की ग्रेट अर्णव राजशिर्के, म्हणजे सर AR, परंतु बिझनेस सुद्धा तुम्हाला सर्व काही कळतो, पण माणसं तुम्हाला नाही कळत, फक्त तुम्हाला पैशांचे आकडे कळतात। तेव्हा आता अर्णव रागाने इशूकडे पाहत असतो आणि इशू ही रागाने अर्णवकडे, आणि तेव्हा हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता इशू ते सर्व बोलून तेथून जायला निघते, परंतु जो काही तिने गाडीचा दरवाजा जोरात लावलेला असतो आणि तिचं लक्ष पूर्ण अर्णवकडे बोलण्याकडे असतं, आणि त्याच वेळेस तिची ओढणी तर त्या गाडीच्या दरवाजामध्ये अडकलेली असते आणि तेव्हा ती काढण्याचा खूप असा प्रयत्न करते, परंतु ती ओढणी काही तिला निघत नाही, म्हणून अर्णव आपल्या हाताने ती ओढणी काढायला घेतो आणि लगेच तो ईश्वरीची ओढणी फाडतो, आणि तुझं नशीब आहे आणि याला अपवाद म्हणजे तुझी ओढणी आहे, कशी असेल असं म्हटल्यानंतर आता इशू ही रागाने अर्णवकडे पाहत असते, आणि त्यानंतर मात्र इशूला खूप राग येतो। इशू लगेच आता घरी येत असते आणि आतमध्ये पाऊल ठेवणार तोच लगेच आत्या म्हणते की थांब, तुला जर नोकरी करायचीच असेल तर मात्र माझ्या घरामध्ये राहून तुला ही नोकरी नाही करता येणार, म्हणजे इशूला आता आत्याने घराच्या बाहेर काढलेलं असतं। हे ऐकून आता इशूच्या डोळ्यामध्ये आता खूप असं पाणी येतं। तेव्हा आता आत्या तिला विचारते की बोल,
तू नोकरी करणार आहेस का, सोडणार आहे की करणार आहे, बोल लवकर, सांग लवकर तू ह्या नोकरीचं काय करणार आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा आत्या, मी ही नोकरी नाही सोडू शकणार. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आत्याला खूप मोठा असा धक्का बसतो आणि ईशू ही आत्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.